महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचा, 7/12 कोरा करण्याचा, जे नियमित कर्ज भरतायत त्यांना 50,000 अनुदान देण्याचा। साहेब, तुमच्या काळामध्ये शेतकऱ्यांना विमा मिळत होता, पण दुर्दैवाने आत्ताची परिस्थिती वेगळी आहे। परवा काही शेतकरी एसपी ऑफिसला गेले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला पीक विमा मिळालाय, पण पीक विम्याचे पैसे घरी नेण्यासाठी आम्हाला पोलीस संरक्षण हवंय। एसपीने विचारलं किती विमा मिळाला आणि शेतकरी म्हणाले 28 रुपये। शेतकऱ्यांची चेष्टा चाललेली आहे। 1,38,000 कोटींचं खाद्यतेल आयात केलं गेलं, 165 टन खाद्यतेल आयात केलं आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनचा दर पाडला गेला। हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात आहे। ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते, सोयाबीनचा दर 11,000 रुपये होता। तीच परिस्थिती आहे शिक्षणाची आहे, तीच परिस्थिती आज तरुणांच्या रोजगाराची आहे। 42% तरुण आज बेरोजगार आहेत। ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। म्हणजे परवा पोलीस भरती निघाली, 6,000 जागा, अर्जाले 7,23,000 विभागातल्या भरत्या जाहीर झाल्या। जागा होत्या 35,000 आणि अर्जाले 23 लाख। एकूण सगळी परिस्थितीच अंधकारमय करून टाकली। खरं तर गॅरंटीच्या जाहिराती दर 5 मिनिटाला लागतायत, पण त्या गॅरंटीची वॉरंटी काय हा प्रश्न सर्वसामान्य जनता आता विचारते। काय झालं आमच्या 15 लाखाचं? काय झालं शेतकऱ्याच्या दुप्पट उत्पन्नाचं? काय झालं हमी भावाचं? काय झालं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणार होता त्याचं? काय झालं मेक इन इंडियाचं? काय झालं डिजिटल इंडियाचं? काय झालं स्मार्ट इंडियाचं? काय झालं आत्मनिर्भर भारताचं? काय झालं स्मार्ट सिटीचं? काय झालं 2 कोटी नोकऱ्या देणार होत्या त्याचं? जे जसं देशात आहे, सांगलीमध्ये सुद्धा वेगळी परिस्थिती नाही। सांगलीतली जनता विचारती आहे काय झालं ड्रायपोर्टचं? काय झालं इथल्या एअरपोर्टचं? काय झालं कृष्णा स्वच्छ करणार होता त्याचं? काय झालं शेतकऱ्यांच्या पिकासाठी पाणी देणार होता त्याचं? काय झालं तुम्ही नवीन MIDC आणणार होत्या त्याचं? काय झालं इथं नवीन उद्योग उभारणार होता त्याचं? झालं काहीच नाही।